गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी तुम्हाला कोणत्या पद्धतीने डाळ बनवते ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बघा, इथे मी घेतले डाळ. ही तुरीची डाळ आहे. बघा, एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे. इथे मी चुलीवरच बनवते. ती डाळ शिजेपर्यंत मी अशी सोडून देते चुलीवरती. डाळ शिजून झाले हे बघा. हे बघा, मस्त डाळ शिजले हे. डाळ शिजून झाले हे बघा. हे बघा, मस्तपैकी डाळ मी शिजवली आहे. त्याच्यानंतर भात पण शिजवून ठेवलेला आहे कधीच. हे बघा भात. तर डाळीमध्ये मी काय काय ॲड करणार आहे तुम्हाला मी दाखवते. हे बघा, इथं कोथिंबीर घेतली आहे, टमाटर, बारीक कापलेला कांदा आणि लसूण, मीठ, तिखट मसाला आणि हळदी डाळीमध्ये मी ॲड करणार आहे. बघा, शिजलेली डाळ मी साईडला उतारून ठेवते. त्याच्यानंतर दुसरा पातेला ठेवते. बघा, त्याच्यानंतर तेल टाकते. तेल सुद्धा मस्त गरम झालेलं आहे. त्याच्यानंतर टाकते कांदा. त्याच्यानंतर टमाटर, कांदा आणि टमाटर मस्तपैकी त्याचा करपून घेतला आहे मी. त्याच्यानंतर टाकली लसूण. लसूण सुद्धा अशी मस्तपैकी मिक्स केली. त्याच्यानंतर मीठ आणि तिखट मसाला आणि हळदी पावडर या तिन्ही ॲड केल्यात. मस्तपैकी असं भाजून घेतलं. हे बघा,
त्याच्यानंतर शिजलेली डाळ मी ओतते त्याच्यात. बघा बघा कशी झाली मस्तपैकीशी. जाड जाड. कशी दिसते आणि मी कशी बनवली ते कमेंट करून नक्की सांगा. बघा माझी डाळ बनवून झालेली आहे. आणि एक सांगते तुम्हाला मी, डाळीमध्ये केस पडू नये म्हणून मी कापड असा बांधून घेतला आहे की डोक्याला. तुम्ही असं काय बनवताना डोक्याला कापड बांधून घ्या असं, जेणेकरून केस पडू नये म्हणून. बघा तर डाळ मी बनवलेली आहे. बघा हे बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बाय बाय.